नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन 1 आहे त्यातला एक्झाम्पल किती आहे एक्झाम्पल आपला 6th वाला बघणार आहोत। चला क्वेश्चन 1 काय आपला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करायचा आहे आणि सगळ्यात पहिले कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करताना काय करायचं असतं, फर्स्ट स्टेप काय असते, जे बी इक्वेशन दिलेलं आहे ते सगळ्यात पहिले आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागतं। सो जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस आपला c हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा आहे का जनरल फॉर्म मध्ये नाही। सो लिहून घेऊ काय आहे 5x स्क्वेअर हा सगळं इकडे येईल, मग प्लस आहे ते मायनस 4x मायनस 7 इक्वल टू 0 हे होऊन जाईल। सेकंड स्टेप जी असते आपली जेव्हा कंप्लीटिंग स्क्वेअर सॉल्व्ह करतो आपण, सेकंड जी स्टेप असते इथे काय आहे आपलं एक्स स्क्वेअर आहे, एम स्क्वेअर असेल, वाय स्क्वेअर, झेड स्क्वेअर, म्हणजे जी स्क्वेअर वाली टर्म आहे पहिली तिचा कोएफिशियंट किती पाहिजे आपल्याला 1, पण इथं आहे का नाही, इथं किती आहे 5। सो हा कोएफिशियंट 1 करण्यासाठी आपण काय करूया, डिवाइड बाय 5, म्हणजे या संपूर्ण इक्वेशनला काय करू 5 ने डिवाइड करू, जेणेकरून आपल्याला हे इथं x चा कोएफिशियंट x स्क्वेअर चा कोएफिशियंट 1 भेटेल। ओके चला 5/5 x स्क्वेअर मायनस 4/5x मायनस 7/5 इक्वल टू 0। बघा हा 5 कटतो, आणखी कुठं काटपीट होते का नाही। चला सिम्प्लिफाईड इक्वेशन लिहून घ्या, x स्क्वेअर मायनस 4/5x मायनस 7/5 इक्वल टू 0 आणि याला इक्वेशन 1 असं नाव देऊन टाकू, जेणेकरून आता इथून पुढे जे सिम्प्लिफाईड इक्वेशन आहे तेच आपल्याला यूज करायचं आहे। चला नंतर काय आता थर्ड स्टेप मध्ये काय करायचं, प्लस k ची व्हॅल्यू ऍड करायची। ओके इथं बघा कोएफिशियंट काय आहे x आहे, x आणि सेकंडला जे साइन आहे मायनस म्हणून मायनस आणि ए दशांशचा हे ऍड करायचं। आपलं कळलं का आपल्याला हे कळलं ऍड करायचं तर अर्ध आपलं गणित इक्वेशन इथं सॉल्व्ह होऊन जातं। चला बघा, जस्ट फोकस ऑन द टर्मिनोलॉजी। ओके गाइस, चलिए जल्दी जल्दी देखिए यहाँ पे x स्क्वेअर मायनस 4/5x ह्या दोनच टर्म घ्यायच्या ह्या इक्वेशन मधल्या जे सिम्प्लिफाय केलेले, आता ऍड करा प्लस k इक्वल टू x मायनस a चा होल स्क्वेअर। ओके इथपर्यंत आलं लक्षात? इथपर्यंत जर लक्षात आलं असेल तर कमेंट मध्ये सांगा, काही पण डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अभी देखिए क्या इसको हम एक्सपांड करेंगे, x स्क्वेअर मायनस 4/5x प्लस k हे जशास तसं, नंतर याचं काय आहे x मायनस a म्हणजे काय a स्क्वेअर मायनस 2ab 2ax प्लस b स्क्वेअर। समजलं इथपर्यंत? आता काय करा कंपॅरिझन करा, कंपेअरिंग ऑन बोथ साइड, कंपेअरिंग द इक्वेशन, हे इक्वेशन आणि हे बघा पहिलं टर्म x स्क्वेअर हा कॅन्सल होऊन जाईल कंपेअर करताना, मग आपण काय करू सेकंडला कंपेअर करू, x हा मायनस 4/5x इक्वल टू काय आहे मायनस 2ax, नंतर काय आहे k हा इक्वल टू a स्क्वेअर झालं हे कंपॅरिझन। आता सॉल्व्ह करा, बघा हा मायनस कॅन्सल झाला, हा x कॅन्सल झाला। आता इथं काय राहिला बघा, हा 2 इकडं मल्टिप्लाय मध्ये इकडं आलं, डिवाइड मध्ये होणार 4/5 इंटू 1/2 डिवाइड मध्ये इक्वल टू हा a, आणि a ची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून काय येते बघा आपल्याला, सो a इक्वल टू बघा वरच्याचं मल्टिप्लिकेशन खालच्याचं मल्टिप्लिकेशन 4/10, हे लाईन घेऊन सिम्प्लिफाय करता येते का बघा, 2 दुणे 4 2 पंचे 10, सो a आपल्याला भेटला 2/5, हे भेटला a ची व्हॅल्यू किती 2/5, आणि k इक्वल टू आपण किती घेतलेला आहे a चा स्क्वेअर घे आपल्याला कंपॅरिझन, तर a किती आला आपला 2/5 चा स्क्वेअर करा। आता इथं किती येणार k ची व्हॅल्यू,
स्क्वेअर करताना 2चा पण स्क्वेअर, 4 खालच्याचा स्क्वेअर 25. ओके, दोन्हीचा झाला इथपर्यंत. सो के पण भेटला, ए पण भेटला. आता काय करायचं आहे, जे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केलं त्यामध्ये जी के ची व्हॅल्यू आहे ती ऍडजस्ट करायची, ही फोर्थ स्टेप आहे. चला, फोर काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस, बघा हे इक्वेशन घ्यायचं बरं का, कारण की हे आपण सिम्प्लिफाय केलं. आणि काय केलं तिथं बघा, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो 1 लागत होता. मग एक्स स्क्वेअर मायनस 4/5 एक्स. आता ऍड करा, के ची व्हॅल्यू एकदा प्लस करा आणि एकदा मायनस करा, म्हणजे जेणेकरून जे इक्वेशन आहे ते जशाच तसं राहील. काय 4/25 मायनस 4/25 आणि ते काय मायनस 7/5 इक्वल टू 0. आता याला ग्रुपिंग करा, याला ग्रुपिंग करताना काय येणार, असं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे, त्याला ग्रुप करून ए प्लस बी चा होल स्क्वेअर. आता इथं मायनस आहे म्हणजे ए मायनस बी च्या होल स्क्वेअर मध्ये घ्यावं लागेल. तर मग पहिला टर्म घ्यायचा काय आहे, एक्स स्क्वेअर, त्याचा काय येणार एक्स स्क्वेअर रूट केल्यावर. मग साइन कोणतं घ्यायचं, जे सेकंडला असेल ते घ्यायचं मायनस. नंतर थर्डचा टर्म घ्यायचा 4/25, याचा संपूर्ण स्क्वेअर रूट करायचा, काय 2/5 आणि हे सगळं ब्रॅकेट मध्ये क्लोज करून मायनस. आणि आता इथे घ्या मायनस कॉमन काढू, इथं काय राहतं 4/25 प्लस 7/5. बघा जर कधी खाली आणि वर इथं 5 ने आपण केलं तर आपल्याला खालच्या ज्या संख्या आहेत ते सेम होता, म्हणजे ऍडिशन करायला आपण सोपं जातं. इथे किती ना एक्स मायनस 2/5 चा स्क्वेअर मायनस इथं 4/25 प्लस 7/5 आणि 5/5 इक्वल टू 0. आणखीन एक स्टेप इथं ऍड करू, x मायनस 2/5 चा होल स्क्वेअर मायनस हे किती 4 प्लस 35/25 इक्वल टू 0. x म्हणजे आता फास्ट काय करतोय, हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे म्हणून हे बघा, x मायनस 2/5 चा होल स्क्वेअर मायनस किती येणार 35 आणि 4 9. हा मायनस कुठला आहे, हा बाहेरचा मायनस आहे. हा ब्रॅकेट सॉल्व करून किती आला आपल्याला 39/25 इक्वल टू 0. आता हे 39 ला इकडे घेऊन जा, मग इथं काय राहणार x मायनस 2/5 चा होल स्क्वेअर इक्वल टू 39/25. तुम्ही डायरेक्ट इथंच करू शकत होता, हे स्टेप गाळून डायरेक्ट हे आणि मग हे चालतं, काही नाही. पण थोडं तुम्हाला समजावं म्हणून मी एक स्टेप इथं वाढवली आहे. ओके गाइस, समझ में आया? जस्ट कॉन्सेंट्रेट ऑन द टर्मिनोलॉजी, मेथोडोलॉजी ऑफ कंप्लीटिंग द स्क्वायर. रट्टा नहीं मारना है आपको, जस्ट समझ लेना है. उसके बाद इक्वेशन सॉल्व करने हैं, क्या क्या स्टेप है, इसके बाद क्या करना है, इसके बाद क्या करना है, वो अगर आपको समझ में आया तो आप इजीली सॉल्व कर सकते. माझा आवाज थोडा वेगळा येत असेल, काही नाही, प्रॉब्लेम नाही, थोडं ऍडजस्ट करून घ्या. चला बघा आता नेक्स्ट काय आहे बघा, आपल्याला काय करावं लागेल, टेकिंग द, आता इथं झाले आपल्याला स्क्वेअर रूट घेऊ दोन्ही साईडला. आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग काय करू स्क्वेअर रूट. आता इथे स्क्वेअर रूट घेतलं बघा, इथं तर हा 2 कॅन्सल, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटला कॅन्सल होईल. फक्त इथं काय राहणार x मायनस 2/5 आणि इथं काय राहणार, इथं बघा पहिल्याचा म्हणजे प्लस मायनस रूट 39 आणि खाली 5. ओके, हा 5 आला लक्षात. चला आता x इक्वल टू काय आहे प्लस मायनस रूट 39/5 आणि हा मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होणार प्लस 2/5. असे आपल्या इथं आपण एक कम्प्रेस्ड रूट घेतलेले आहे. आता इथं सॉल्व करा एकदा बघा, प्लस रूट 39 घ्यायचं बाय 5 आणि एकदा मायनस रूट 39/5 घेतलं. असे दोन रूट्स आपले ऑलरेडी भेटतात आपल्याला. चला बघा, x इक्वल टू काय येणार रूट 39/5 प्लस 2/5. ओके, यालाच आपण थोडं सिम्प्लिफाय करून लिहिलं तर रूट 39 प्लस 2/5 x इक्वल टू हा आपला किती फर्स्ट वाला रूट होऊन जातो.
ओके मित्रांनो, चला सेकंड वाला रूट काय आहे, मायनस रूट 39/5 प्लस 2/5. थोडं सिम्प्लिफाय केलं तर काय येणार, रूट 39 प्लस 2/5. ओके, हा आपला सेकंड वाला रूट्स आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण दोन्ही रूट्स फाइंड केलेले आहे. फायनली लिहा द सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज दिस अँड दिस. असे दोन रूट्स आपल्याला भेटले बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ओके मित्रांनो, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड वरचे सर्व एक्झाम्पल आपण घेतलेले आहे. ती सर्व प्रॉब्लेम घेतलेले आहे, प्रॅक्टिस सेट मधले वगैरे वगैरे सर्व. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.